आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2222 वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. देवाशी अवतार भक्ताशी संसार, दोन्हीचा विचार एकपणे. भक्ताशी सोळे देवाची अंगे, देव त्याच्या संगे सुख भोगे. देवे भक्ता रूप दिलाशे आकार, भक्ती त्याच्या पार वाखा नेला. एका अंगी दोन्ही झाले हे निर्माण, देवभक्त पण स्वामी सेवा. तुका म्हणे जे ते नाही भिन्न भाव, भक्त तेची देव देव भक्त. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, देवाशी अवतार भक्ताशी संसार, दोन्हीचा विचार एकपणे. कारण महाराज सांगतात, देवाला त्याच्या जीवनामध्ये अवतार घ्यावा लागतो आणि भक्ताला या संसारामध्ये जन्म मरणाच्या बंधनामध्ये यावं लागतं आणि दोन्हीचा विचार एकपणे. आता जो भक्त या संसारामध्ये जन्म मरणाच्या बंधनामध्ये अडकलेला आहे, मग काय तो काय मुक्त आहे का? तर महाराज दोन्हीचा विचार एकपणे, कारण तो मुक्त नाही त्याच्या जीवनामध्ये. मग कोणत्या भक्ताबद्दल महाराज बोलतात? कारण भक्त अनेक प्रकारचे भक्त आहेत. शास्त्रानं 9विधा भक्ती सांगितलेली आहे. माऊलींनी 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. निर्गुण भक्ती करणारे, सगुण भक्ती करणारे, अनेक प्रकारचे भक्ताचे प्रकार आहेत. मग कोणत्या भक्ताबद्दल महाराज बोलतात? देवाशी अवतार भक्ताशी संसार, दोन्हीचा विचार एकपणे. कारण भक्त म्हटलं की जन्ममरण कोणाच्याच जीवनामध्ये चांगलं नाही. बरं, ते बंधन आहे, येण्याचं स्वातंत्र्य नाही, जाण्याचं स्वातंत्र्य नाही. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, मनवून जीव भ्याला, शरण गेला विठूशी. कारण या जन्ममरणाच्या बंधनामधून मुक्त होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये त्या विठूला शरण जावं लागतं. मग महाराज कोणत्या भक्ताबद्दल बोलतात? कारण ज्याच्या जीवनामध्ये जन्ममरणाचं बंधनच राहिलेलं नाही, तो निर्वाण अशा त्या परब्रह्म स्वरूपाला एक झालेला आहे. म्हणजे दोन्हीचा विचार एकपणे, त्या भक्ताबद्दल महाराज बोलतात. त्याच्याबद्दल माऊली काय म्हणतात ते पाहू. ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदाचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडुकुमारा. जे परब्रह्म निर्वाण, ते परब्रह्म निर्वाण. कारण परब्रह्म हे निर्वाण आहे. अनेक भक्त त्यांच्या जीवनामध्ये आमच्यासारखे सांगतात, तो भगवंत निर्गुण, निराकार, आकार, उकार, रंग, रूप, गंध, छाया त्याला कसलंच नाही. आम्ही सांगतो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये माना डवलितो. आम्हाला ही अनुभूती नाही आणि तुम्हाला ही अनुभूती नाही. हे शास्त्रामध्ये वाचून, शास्त्रामधलं पाठ करून त्या परब्रह्माचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये होणार आहे का? अजिबात होणार नाही. म्हणून माऊली म्हणतात, ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविदाचे कारण. आधी आपल्या जीवनामध्ये या संसारामध्ये जन्माला आलेला जो जीव आहे, त्याच्या जीवनामध्ये आधी भक्ती कशी आहे, भक्ती कशी करावी लागते, आधी भक्ती आपल्या जीवनामध्ये नीट समजून घ्यावी आणि मी कोण आहे आधी स्वतःची ओळख करून घ्यावी. स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. कारण आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय त्या निर्वाण, कारण परब्रह्माचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये होतच नाही. म्हणून भक्त कुणालाही आपण आपल्या जीवनामध्ये म्हणतो, कुणाची कथा आपल्या जीवनामध्ये ऐकतो, ते आपला भाग आहे. पण आपल्या जीवनामध्ये ज्यांना आत्मविदाचे कारण, स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे, तेची, कारण माऊली सांगतात, ते पुरुष जाण पंडुकुमारा. त्याच पुरुषानं त्या निर्वाण परब्रह्माला जाणून घेतलेलं आहे, त्याची ओळख झालेली आहे.
त्या निर्वाण, कारण परब्रह्म स्वरूप तो त्याच्या जीवनामध्ये झालेला आहे. म्हणून महाराज म्हणतात, देवाशी अवतार भक्ताशी संसार, दोन्हीचा विचार एकपणे. आता तो त्याच्या जीवनामध्ये भक्त राहिलेला नाही, तो देव झालेला आहे. म्हणजे तो देव ह्या पदाला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कुणाचं ऐकतो, कारण कुणाचं कथा ऐकावी. मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकाची कापितो मान. ज्ञान सांगतो जनासी, नाही अनुभव आपणासी. कथा करीतो देवाची, अंतरी अशा बहुलोभाची. तुका म्हणे तोची वेळा, त्याचे हाणून थोबाड फोडा. आता आपल्या जीवनामध्ये कथा ह्याची ऐकतो का, तो निर्वाण पदाला प्राप्त झालेला, आत्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याची आपल्या जीवनामध्ये आपण कथा ऐकतो. कारण आपण आत्मस्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याचे विचारसुद्धा आपल्या मनामध्ये येत नाही. कारण 1 लाखाचा महाराज, 2 लाखाचा महाराज. आता माफी मागून बोलतो, दर्जी बोरगावला काल्याचं कीर्तन झालं. मी 7 दिवस तिथं सप्त्याला होतो, खोले महाराज म्हणून. आता ते पिंगळा एक भारूड त्यांच्या जीवनामध्ये गायलं म्हणून काय तो, कारण त्यांच्या जीवनामध्ये महाराज होईल, त्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान होतं का, ब्रह्मज्ञान होतं का. आणि लोक आता काय म्हणलं की, तुका म्हणे भीड कोटी, लाभ विचारावा पोटी. 1 लाख लोक, मग तिथं लोकाची चर्चा आहे. मोठ्या महाराजाला कारण पब्लिक अशी राहते म्हणले, आणि बारक्या महाराजाला म्हणले कारण त्याच्या 5-50 किंवा 5-25 लोक असतात म्हणले. असे मोठे महाराज त्यांच्या जीवनामध्ये लोक नसले तर ते कीर्तन करीत नाहीत. लोक असं वर्णन करायले. आणि म्हणजे हे छोटे महाराज कुणाची तर पुण्यतिथी, कुणी मेलेला, असं त्यांच्या जीवनामध्ये कीर्तन करतात म्हणले. आणि आता म्हणले अशा महाराजाचं कीर्तन ऐकल्यावर तुमच्या जीवनाचं खरंच उद्धार होणार आहे. तुम्हाला खरंच तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त होणार आहे. अजिबात नाही. हा वेडापणा तुमच्या मनामधला काढून टाकावा. कारण जन्म आणि मरणाच्या बंधनामधून मुक्त होणं एवढी सोपी गोष्ट नाही. हे काम, क्रोध आपल्या जीवनामध्ये मनाला जिंकणं, संत ओळखीनं एवढी सोपी गोष्ट नाही. महाराजाच्या जीवनामध्ये जन्म मरणाच्या बंधनामध्ये अडकावं लागलं तर तुम्ही आम्ही कुठले काय विचार करता, याच्याबद्दल मी थोडक्यामध्ये सांगतो. महाराज त्यांच्या जीवनामध्ये, कारण पूर्वी अंब ऋषी होते महाराज, आणि ते दुर्वास ऋषीचे शिष्य होते सत्ययुगामध्ये. महाराज थोडक्यामध्ये ते कथा सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण दुर्वास ऋषीचा स्वभाव कडक होता. मग त्या गुरु शिष्यामध्ये थोडा कलह झाला, वाद झाला, भांडणं झाले. मग आता दुर्वास ऋषी म्हटल्यानंतर रागाच्या भरामध्ये दुर्वास ऋषींनी सुदर्शन काढलं आणि ह्या आंब ऋषीवर सोडलं. आता आंब ऋषी म्हणजे हे जगद्गुरू तुकोबारा. आता मरणाच्या त्या भ्यानं आता सुदर्शनपासून वाचायचं असेल, ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाकडे गेले. मला याच्यापासून वाचवा म्हणले. ते म्हणले माझ्याकडे काही उपाय नाही, तुम्ही काय करा, वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे जा म्हणले. तिथून हे आंब ऋषी वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे आलेले आहेत. भगवान विष्णूला शरण गेलेत. त्यांनी म्हणले, माझे गुरु दुर्वास मुनीने माझ्यावर हे सुदर्शन चक्र सोडलेलं आहे, हे तुमचं चक्र आहे, त्याच्यापासून मला वाचवा. कारण भगवान विष्णू म्हणले मीही वाचू शकत नाही, तुम्ही काय करा, दुर्वास ऋषीलाच शरण जावा. मग त्यावेळेस आंब ऋषी त्यांच्या जीवनामध्ये आपले गुरु दुर्वास ऋषीला शरण गेले आणि मग त्यांनी ते चक्राला थांबविलं आणि महाराजाला शाप दिला. काय शाप दिला त्यांच्या जीवनामध्ये, कारण त्या गर्भवासाचं दुःख तुमच्या जीवनामध्ये सोसावं लागल. म्हणून सत्ययुगामध्ये म्हणजे आंब ऋषी होते महाराज, गुरु त्यांचे. कारण दुर्वास ऋषी होते, आराध्य दैवत भगवान विष्णू होतं. म्हणजे भक्ती त्यांच्या जीवनामध्ये भगवान विष्णूची करीत होते. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद होते.
भक्ती ते नारायणाची त्यांच्या जीवनामध्ये करीत होते आणि आराध्य दैवत भगवान विष्णू होते. त्रेतायुगामध्ये महाराज अंगद होते, आराध्य दैवत श्रीराम प्रभू होते. कारण द्वापार युगामध्ये उद्धव होते, आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण होते. कलियुगामध्ये नामदेव महाराज होते, आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा होते. आणि गुरु येसोबा खेचर होते. म्हणून आता कलियुगामध्येच महाराज तुकाराम महाराज आहेत, गुरु बाबाजी चैतन्य आहेत, आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे, वडील बोल्लब्बा आहेत, आई कनकाय आहे. असं महाराजाच्या जीवनामध्ये, कारण त्यांनी त्या भगवंताची प्राप्ती जन्मोजन्मी त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे. म्हणून दोघाचा विचार जरी सारखा असला, दोघाच्या कार्यामध्ये भिन्न आहे. कारण देव भक्ताचं संरक्षण करतो, दुर्जनाचा नाश करतो. मात्र भक्त त्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीचा प्रसार करतो. भगवंताची भक्ती सामान्य मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कशी करावी, त्या भगवंताला कशी प्राप्त करून घ्यावं, याचं ज्ञान हे भक्त किंवा हे संत त्यांच्या जीवनामध्ये लोकाला मार्गदर्शन करीत असतात. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय यांनी सांगितलेल्या एक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करावं लागतं. आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे संत आहेत, जे भक्त आहेत, त्यांच्याच मागं राहावं लागतं, त्यांनाच गुरु करावं लागतं. असं कोणालाही तुमच्या जीवनामध्ये साधू म्हणून कुणाच्याही मागं राहून तुमच्या जीवनामधले हे काम, क्रोध, मद, मत्सर, या शरीरामधले हे दंभ विकार जात नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, काम क्रोध माझे जिता ती शरीरी, कवळी ते वरे बोलतसे. कारण हे जे तुम्ही ज्याला कारण साधू म्हणता, मोठी कथा म्हणता, ब्रह्मज्ञान सांगतो म्हणता, अंगामधलं त्यांच्या जीवनामध्ये काम क्रोधाला जिंकलेलं नाही, कवळं बोलायला आहे, कवळी भागवत कथा सांगायला आहे. मधुर तुमच्या जीवनामध्ये भागवत कथा, रामकथा, कीर्तन आणि मोठा महाराज तुमच्या जीवनामध्ये म्हणून तुम्ही स्वतःची तुमच्या जीवनामध्ये फसवणूक करून घेऊ नका. असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, भक्ताशी सोहळे देवाचे अंगे, देवत्याच्या संगे सुखी झाला. कारण देवाच्या संगतीने भक्त आनंदाने सुखाचे सोहळे भोगतो. देवही भक्ताच्या संगतीने सुखाचे सोहळे भोगतो. म्हणजे देवाला भक्ताशिवाय आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, देव भक्तारूप दिलाशे आकार, भक्ती त्याच्या पार वाखा नेले. देवाने भक्ताला साकार रूप म्हणजे साकार देह दिलेला आहे आणि भक्त त्याच्या जीवनामध्ये देवाचा अपार महिमा या जगामध्ये वर्णन करतो. गुणगान त्याच्या जीवनामध्ये देवाचं तो गात असतो. देवाचा महिमा भक्तच या जगामध्ये वाढवित असतो. म्हणून भक्ताला देवाशिवाय करमत नाही आणि देवाला भक्ताशिवाय करमत नाही, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, एकांगी दोन्ही झाले हे निर्माण, देवभक्तपण स्वामी सेवा. एकाच ब्रह्माचे देव आणि भक्त हे निर्माण झालेले आहेत. म्हणजे एका ब्रह्मापासूनच या सर्व सृष्टीची निर्मिती झालेली आहे. या सृष्टीमध्ये ब्रह्माशिवाय काहीच नाही. कारण जीवसृष्टी, आपण जीवदशेला आलो, आपल्या कर्मामुळे आलो, पण या सृष्टीमध्ये ब्रह्मच आहे. म्हणून माऊली म्हणतात, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभांतरी. कारण सोन्याचेच मणी केले आणि त्या सोन्याच्याच दोऱ्यामध्ये ओवले. मग सोन्याचे मणी आणि सोन्याचा दोरा काय भिन्न आहे का? अजिबात भिन्न नाही. सोन्याचा दोराही सोनं आहे, सोन्याचे मणीही सोनं आहे. म्हणून या जगामध्ये आतही ब्रह्म आहे आणि या जगाच्या बाहेर
बाहेरही ब्रह्म आहे. म्हणून या जगामध्ये ब्रह्माशिवाय काही नाही. आपण आपल्या जीवनामध्ये मीचा अहंकार आणि हे काम क्रोध ह्या विकाराच्या अधीन गेल्यामुळं, कारण ही भगवंताची माया किंवा साधू संत काय सांगतात त्या मार्गानं न सांगता मी करतो, मीच्या ह्या सर्व ह्याच्यामुळे जीव त्याच्या जीवनामध्ये या संसाराच्या बंधनामध्ये अडकला जातो, असं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे येते नाही भिन्न भाव, भक्त तोची देव, देव भक्त. महाराज सांगतात की इथं भिन्नता नाहीच, कारण देव आणि भक्त एकच आहेत. दोन्हीचं भिन्न त्यांच्या जीवनामध्ये करताच येत नाही. पण आपल्या जीवनामध्ये आधी भक्त कोण आहे, भक्ताच्या संगतीमध्ये आपल्या जीवनामध्ये जावं लागतं. जोपर्यंत तुम्ही त्या भक्ताच्या संगतीमध्ये जाणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही. पण कसं आहे, या जगामध्ये जगद्गुरू तुकोबारा, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, कबीर, सुकरात, हे सर्व जे संत येऊन गेले लोकाला कळाले नाहीत. लोकांनी जे भोंदू साधू आहेत यांच्याच मागं राहिलेले आहेत. आणि जे संताचा छळ केला आणि संताला जिवंत असताना त्यांच्या जीवनामध्ये लोकांनी ओळखले नाही, गेल्यानंतर त्यांच्या मागं दुकान त्यांच्याच नावानं मांडले आणि धंदा आपल्या जीवनामध्ये आपण चालू केलेला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनामधलं थोडक्यामध्ये सांगतो, तसा महात्मा या जगामध्ये होणार नाही. पण आपल्या जीवनामध्ये कळाला नाही तो महात्मा. स्वामी विवेकानंद आपल्या जीवनामध्ये कळाला नाही. ते अमेरिकेला जाण्यासाठी अनेक आपल्या देशामधल्या लोकाला, उद्योगपती, भोंदू साधू यांना पैसे कोणीच त्यांना दिलेले नाही. शिकागोला जायचं होतं त्यांना, आणि मग त्यांना जे पैसे दिले म्हैसूरचा राजा आणि खेत्री राजानं कसं तरी ते पैसे दिले, ते जहाजानं गेले आणि त्या शिकागो इथलं त्यांचं भाषण एवढं प्रसिद्ध झालं त्या अखबारमध्ये. मग त्या बातम्या येऊ लागल्या. त्यावेळेस आपल्या देशामधले लोक जागृत झाले, भारताचा आहे, विद्वान आहे. आल्यानंतर त्यांचं भलतं आपण स्वागत केलं, मान सन्मान. पण त्यांच्या जीवनामध्ये किती दुःख. आई वडील वारले, आई बिमारी होती, घरावर लोकांचा कब्जा होता, कारण त्यांनी तिथून पाठविलेले पत्र पहा त्यांच्या जीवनामध्ये. कारण स्वामी विवेकानंद 31 बिमाऱ्या होत्या त्यांच्या जीवनामध्ये. 39 वर्षामध्ये त्यांना मरण पत्करावं लागलं. का? कारण त्यांचं अंतःकरण ओळखीलंच नाही. आपण आपल्या जीवनामध्ये कोण्या संताचं अंतःकरण ओळखीलंच नाही. ते असताना त्यांना फक्त त्रासच दिला. म्हणून आजही संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये, त्यांना आपण त्रासच देतो. आणि जे भोंदू आहेत त्यांना पार फुलावर चढवितो, सोनं, गाडी, घोडे, मान सन्मान सगळंच करतो. आणि संत गेल्यानंतर त्या संताच्या नावावर अजून परत धंदाच करतो. ही परंपरा काय आजपासून नाही, पूर्वीपासून आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये खरे साधू ओळखावे. खऱ्या साधूची सेवा काही घडते का आपल्या जीवनामध्ये, ते प्रयत्न करावा. अशा भोंदू साधूपासून आपल्या जीवनामध्ये आपण दूर राहावे, असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. हे झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरू तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.